श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 4.3 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 आपण पाहणार आहोत. ह्या आधीची क्वेश्चन 1 आणि 2 आहे ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. इफ 3a + 7b upon 3a - 7b is equal to 4 upon 3, then find the value of the ratio 3a square minus 7b square upon 3a square plus 7b square. ओके, म्हणजे आपल्याला काय इथं रेशिओ दिलेला आहे, त्याच्या आधारे आपल्याला इथं एक रेशिओ दिलेला आहे, त्याची काय व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, फर्स्ट आपल्याला गिवन हे जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. म्हणजेच काय, आता बघा 3a + 7b अपॉन काय 3a - 7b इज इक्वल टू 4 upon 3. हे का तर आपण काय गिवन दिलेला आहे. आता आपल्याला इथं काय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणजे फर्स्ट ह्या दोन्हीचं ॲडिशन वरती येणार आहे, नंतर खाली ह्या दोन्हीचं काय डिनॉमिनेटरला म्हणजे सबस्ट्रॅक्शन येणार आहे. ओके, म्हणजेच आता बघा देअरफॉर 3a + 7b आता प्लस 3a - 7b अपॉन 3a + 7b आणि ह्या दोन्हीचं काय आता मायनस करूया, म्हणजेच 3a - 7b इज इक्वल टू, आता इथंही तेच करायचं आहे, म्हणजेच काय 4 + 3 आणि 4 - 3. का तर इथं आपण काय केलेलं आहे, बाय कॉम्पोनेंडो आणि काय डिव्हिडेंडो. ओके, ह्याचं काय यूज केलेलं आहे. नंतर आता बघूया आता आपण काय येतं ते 3a + 7b + 3a प्लस मायनस मायनसच होणार आहे, म्हणजेच काय -7b अपॉन आता ह्याचं काय 3a + 7b - 3a. इथं मायनस मायनस आहे त्यामुळे इथं काय प्लस येणार आहे, +7b. ओके, इज इक्वल टू 4 + 3 म्हणजेच किती होते तर 7 आणि 4 - 3 म्हणजेच 1 होणार आहे. आता इथं तुम्ही बघितलं तर हे काय प्लस प्लस येतं आहे आणि इथं प्लस आणि मायनस चिन्ह आलेलं आहे, त्यामुळे हे काय दोन्ही कॅन्सल होणार आहेत. त्यामुळे हे आपण काय दोन्ही कॅन्सल करूया. आणि खाली डिनॉमिनेटरला तुम्ही बघितलं तर प्लस मायनस कशाचं 3a आलेलं आहे, त्यामुळे हे काय ह्याही टर्म काय कॅन्सल होणार आहे. राईट, म्हणजे आता कोणत्या टर्म राहतात तर 3a + 3a म्हणजेच काय 6a अपॉन काय 7 + 7 म्हणजेच काय 14b इज इक्वल टू 7 upon 1. ओके, आता तुम्ही बघितलं तर इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेलं की ते काय हे वरती म्हणजे इनवर्स होणार आहे. म्हणजे कसं होणार आहे a/b इज इक्वल टू 7 upon 1 इंटू हे इनवर्स होणार, म्हणजेच काय 14/6 येणार आहे. ओके, म्हणजेच देअरफॉर a/b इज इक्वल टू आता 14 7 98 राईट अपॉन 6. आता आपण ह्याचा अजून रेड्यूस फॉर्म करू शकतो, म्हणजेच किती येणार 2 3 6 राईट आणि 2 4 8 आणि 1 राहते आणि 2 9 18 म्हणजेच काय आलं 49/3. ओके, आता नेक्स्ट बघा आपल्याला इथं स्क्वेअर घेतलेले आहेत, त्यामुळे आता स्क्वेअरिंग बोथ द साइड्स करायचे. देअरफॉर a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 49 स्क्वेअर अपॉन काय 3 स्क्वेअर. का तर हे काय केलं आपण स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. ओके, आणि देअरफॉर a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 49 स्क्वेअर येणार आहे 2401 आणि 3 स्क्वेअर 9. ओके, आणि तुम्ही बघितलं तर वरती a सोबत काय 3 आलेला आहे आणि b सोबत 7 आलेला आहे, त्यामुळं आपल्याला काय 3/7 ह्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजेच देअरफॉर
एचा स्क्वेअर अपॉन बीचा स्क्वेअर इंटू काय 3/7. इथंही केलं त्यामुळे इथंही आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजेच काय 2401/9 इंटू काय 3/7. ओके, काय केलेलं आहे आपण मल्टिप्लाइंग both the sides 3/7. ओके, आता त्यामुळे काय होतंय बघा, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय 3a स्क्वेअर अपॉन 7b स्क्वेअर इज इक्वल टू, आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करण्या अगोदर 2 मिनिट आपण कट करू शकतो. 3 1 3, 3 3 9 होते, राईट. 3 3 9 होते आणि आपण इथं भाग घालूया 7चा. 7 1 7, 7 3 21. ओके, आणि नंतर किती 3 उरते, राईट. आणि 7 4 28. 28 नंतर किती 2 राहते, राईट. आणि 7 3 21 म्हणजेच किती आलं 343/3. 343/3. ओके, आणि इथं आपल्याला काय वापस ते कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो यूज करायचं आहे. ओके, का तर आता वरती आहे ते रेशिओ काढायचं आहे, त्याचं म्हणजे कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो ते करण्यासाठी आपल्याला हे करावं लागणार आहे. देअरफोर 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर म्हणजे ह्या दोन टर्मचा फर्स्ट प्लस करायचा न्यूमॅरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय मायनस करायचं. 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर. तसंच इथंही आपल्याला केलं पाहिजे, म्हणजेच 343 प्लस 3/343 मायनस 3. ओके, आपण इथं काय यूज केलेलं आहे बाय कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो. ओके, त्यामुळे आता बघा काय होतंय 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर अपॉन 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर इज इक्वल टू 343 प्लस 3 म्हणजेच काय 346, राईट. आणि 343 मायनस 3 म्हणजेच 340. ओके, आणि नंतर तुम्ही बघितलं तर ह्याचा आपण रेड्यूस फॉर्म अजून करू शकतो, राईट. म्हणजेच बघा आता काय होतं 2 1 2, 1 राहतंय, 2 7 14 आणि 2 0 0. ओके, तसंच इथंही 2 1 2, 1 राहतंय, 2 7 14 आणि 2 3 6 म्हणजेच किती आलं 173/170. ओके, पण तुम्ही वरती बघितलात तर रेशिओ त्याचं काय मायनस वरती आहे आणि खाली प्लस आहे, त्यामुळे आपल्याला इथं इन्व्हर्स करावं लागणार आहेत. हे दोन आहेत ते म्हणजेच काय इन्व्हर्टेंडो ह्याचा यूज करावा लागणार आहे. ओके, म्हणजेच काय होतंय बघा आता 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर अपॉन काय 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथंही इन्व्हर्स करायचं आहे म्हणजेच 170/173. का तर बाय इन्व्हर्टेंडो, राईट. म्हणजेच ह्याचा रेशिओ आपल्याला विचारला होता तो काय आलेला आहे 170:173 ह्याचा रेशिओ हा आलेला आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 4 बघा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. त्यामधील फर्स्ट आहे x स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 अपॉन 3x मायनस 5 इज इक्वल टू x स्क्वेअर मायनस 8x प्लस 12 अपॉन 2x प्लस 3. आता फर्स्ट आपल्याला x इज इक्वल टू 0 आहे का नॉट इक्वल टू 0 आहे ते आपल्याला डिसाईड करावं लागणार आहे. म्हणजेच काय लेट अस फर्स्ट डिसाइड वेदर x is equal to 0 or x is not equal to 0. आता फर्स्ट आपण x is equal to 0 घेऊन बघूया. इफ x is equal to 0 असं जर घेतलं तर LHS किती होणार आहे LHS is equal to
आता इथं तुम्ही बघितलं तर झिरोचा स्क्वेअर घेतलं की झिरोच होणार. इथंही एक्सनं मल्टिप्लाय केलं तर झिरोच येणार आहे. म्हणजे ओनली नंबर्स आहेत ते राहणार आहेत. म्हणजेच काय -20 अपॉन -5. आणि तसंच RHS काय होणार आहे, RHS इज इक्वल टू, इथंही काय नंबर्स फक्त राहणार आहेत. का तर म्हणजे कोणत्याही संख्येला जर एक्सनं झिरोनं मल्टिप्लाय केलं तर ते झिरोच राहणार, राईट. त्यामुळे इथंही काय 12/13. ओके. म्हणजे आता आपण ह्याचा अजून बघितलं तर तुम्ही रेड्यूस फॉर्म करू शकतो. 5 1 5, 5 4 20, राईट. आणि इथं 3 आहे, सॉरी मी 13 लिहिलेलं आहे, 3 आहे इथं. आणि 3 1 3, 3 4 12. म्हणजे तुम्ही बघितलं तर इकडंही 4 आलेली आहे व्हॅल्यू आणि इकडंही 4 आलेली आहे. त्यामुळं काय झालेलं आहे, LHS इज इक्वल टू RHS. म्हणजेच काय, एक्स इज ए सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. देअरफॉर एक्स इज ए सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. ओके. आता नेक्स्ट बघा, आता आपल्याला एक्स म्हणजे नॉट इक्वल टू 0 घेऊन बघायचं आहे. इफ एक्स नॉट इक्वल टू 0 जर असं घेतलं देन, आता फर्स्ट तुम्ही बघितलं तर इथं काय, ह्या साईडला 20, हे नंबर्स किती 20 आलेले आहेत, इथं 5 आलेले आहेत, राईट. आणि इथं काय 12 आणि 3 आलेले आहेत. आता आपल्याला ते सेम करण्यासाठी, म्हणजे हे जे नंबर्स आहेत, हे खालचे नंबर्स आहेत, ते ह्या सेम करण्यासाठी आपल्याला ही खालच्या डिनॉमिनेटरला 4 मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ओके. म्हणजेच 4 3 12 होणार आहे आणि 5 4 20, आणि इथंही सेम तसंच होणार आहे. त्यामुळे आपण 1/4 मल्टिप्लाय करूया. बघा आता काय होते. त्यामुळं एक्सचा स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 अपॉन काय 3x मायनस 5 इंटू 1/4. तसंच ह्याही साईडला करायचं आहे. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 अपॉन 2x प्लस 3 इंटू 1/4. ओके. म्हणजेच आता बघा, आणि आपण हे काय केलं तर मल्टिप्लाइंग both the sides by 1/4. ओके. आणि आता काय होतंय, आता ह्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बघूया आपण. देअरफॉर एक्सचा स्क्वेअर प्लस 12x मायनस, आता ह्याचं 1 न मल्टिप्लाय आहे त्यामुळं सेम हाच नंबर येणार, राईट. आता ह्याचं 4 न मल्टिप्लाय आहे त्यामुळं 4 3 12, म्हणजेच काय 12x आणि 5 4 20. ओके. बघितलं तुम्ही, हे टर्म आहे ती सेम आलेली आहे. इज इक्वल टू, ह्याचा आता 1 न मल्टिप्लाय आहे त्यामुळं आहे ही टर्म येणार आहे. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 अपॉन, आता इथं 4 2 8, म्हणजेच काय 8x होणार आहे आणि 4 3 12. इथंही काय टर्म सेम आलेली आहेत. ओके. आता तुम्ही बघा, इथं आपल्याला बाय डिव्हिडेंडो ही टेस्ट म्हणजे ह्या फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. ओके. आता देअरफॉर, आता डिव्हिडेंडो म्हणजे काय, तर ह्या 2 टर्म आहेत त्या न्यूमॅरेटरला ह्याचं काय फर्स्ट टर्म मायनस करायचं आणि डिनॉमिनेटरला ओनली ही टर्म राहणार आहे. ओके. म्हणजेच काय होत आहे, एक्सचा स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 आणि मायनस ही टर्म, म्हणजेच 12x मायनस 20 अपॉन काय होणार आहे 12x मायनस 20 इज इक्वल टू, आता ह्या 2 टर्मचं मायनस करूया. म्हणजेच एक्सचा स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 मायनस 8x प्लस 12 अपॉन काय 8x प्लस 12, का तर बाय डिव्हिडेंडो. ओके. आता बघा नेक्स्ट आपण हे काय म्हणजे जे ब्रॅकेट दिलेले आहे ते काढून घेऊया. देअरफॉर एक्सचा स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 मायनस 12x आणि मायनस आहे इथं प्लस होणार आहे, म्हणजेच प्लस 20
अपॉन 12x मायनस 20 म्हणजे ॲज इट इज लिहिलं. देअरफोर आता इथंही ब्रॅकेट आपण काढून घेऊया. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 मायनस 8x. आता इथं मायनस प्लस आहे, इथं काय मायनस होणार राईट. म्हणजेच काय मायनस 12 अपॉन 8x प्लस 12. आता तुम्ही इथं बघितलं तर आता प्लस आणि मायनसचे जे चिन्ह आहेत ते कॅन्सल होणार आहे, त्यामुळं हे आणि हे कॅन्सल होते. आणि इथं कोणतं होणार आहे, अजून इथं नाही होत. ओके, इथंही मायनस प्लस आलेलं आहे त्यामुळे हेही कॅन्सल होते राईट. इथं प्लस मायनस आलेलं आहे त्यामुळे ही टर्मही कॅन्सल होत्या. इथंही प्लस मायनस आलेलं आहे त्यामुळे ही टर्म कॅन्सल होत्या राईट. म्हणजे आपलं काय राहतंय बघा आता, एक्सचा स्क्वेअर अपॉन 12x मायनस 20 इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर अपॉन 8x प्लस 12. ओके, आणि आपल्याला आता काय करायचं, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय एक्सचा स्क्वेअर 8x प्लस 12 इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर आणि काय 12x मायनस 20. ओके, आणि ही एक्स स्क्वेअर आहेत ते जाणार आहेत. तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन आहे, इकडे गेले की ते डिव्हिजनला होते त्यामुळे हे काय कॅन्सल होतात, त्यामुळे हे आपण काय आधीच कॅन्सल करूया. ओके, म्हणजे आता बघा, आता आपण काय एक्स एका साईडला घेऊया, नंबर्स एका साईडला घेऊया. ओके, म्हणजेच आता 12 मायनस 20 इकडं गेलं की ते काय प्लस होणार आहे राईट. म्हणजेच 12x इकडं प्लस आहे, इकडं गेलं की मायनस होणार आहे, मायनस 8x. म्हणजे 12 प्लस 20 किती होत आहे तर 32 राईट. 32 इज इक्वल टू 12 मायनस 8 किती होत आहे तर 4 राईट. म्हणजेच काय 4x होणार आहे. आणि इकडं मल्टिप्लिकेशन आहे, इकडं गेलं की ते डिव्हिजन होतं, म्हणजेच 32 अपॉन 4 आलेलं आहे इज इक्वल टू x राईट. ओके, म्हणजे ह्याचं प्लस करून 32 आलेलं आहे, ह्याचं मायनस करून 4x आलेलं आहे. 32 इकडं काय मल्टिप्लिकेशन आहे इकडं, त्यामुळे डिव्हिजनमध्ये गेलेलं आहे. आणि 4 8चं 32 म्हणजेच x इज इक्वल टू किती आलेलं आहे 8 राईट. त्यामुळं बघा आता देअरफोर x इज इक्वल टू 8 आलेलं आहे. म्हणजे आपला आन्सर काय येत आहे तर x इज इक्वल टू 0 किंवा ऑर x इज इक्वल टू 8 काढलेला आहे आपण राईट. इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. ओके, गिवन इक्वेशन. ओके, आता सेकंड बघा, 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 अपॉन 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12 इज इक्वल टू 2x प्लस 3 अपॉन x मायनस 5. आता इथंही फर्स्ट आपण x इज इक्वल टू 0 आहे का x नॉट इक्वल टू 0 आहे ते काय फर्स्ट डिसाईड करायचं आहे. म्हणजेच बघा आता, लेट अस डिसाइड whether x is equal to 0 or x not equal to 0. ओके, जर इफ x is equal to 0 जर आपण घेतलं तर काय होणार आहे, LHS काय होतं आता, LHS इज इक्वल टू किती होतं आहे बघा आता, ओनली नंबर्स येणार आहेत म्हणजेच काय 63 अपॉन 12 आणि RHS किती होणार आहे तर नंबर्स म्हणजे काय ओनली नंबर्स म्हणजे 3 अपॉन 5 राईट. 3 अपॉन 5 होणार आहे. ओके, म्हणजेच आता तुम्ही बघितलं तर इथं अजून आपण काय कट करू शकतो, म्हणजेच 3 4 ज 12 आणि 3 2 ज 6 3 1 ज 3. तरीही काय दोन्ही सेम होत नाही आहेत राईट. LHS इज नॉट इक्वल टू RHS. म्हणजेच काय LHS नॉट इक्वल टू RHS म्हणजेच x इज नॉट इक्वल टू 0. ओके, x नॉट इक्वल टू 0 आहे, मग आपण x इज इक्वल टू काय ते काढूया. हे काय आपल्याला गिवन दिलेलं आहे ते लिहूया. म्हणजे 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 अपॉन काय अपॉन
5x² minus 25x plus 12 is equal to 2x plus 3 upon x minus 5. ओके. आणि तुम्ही बघितलं तर आपण ह्याच्यामध्ये 10x आणि 10 आहे आणि 15 आहे, त्यामुळे इथं काय आपण 5 कॉमन घेऊ शकतो ह्या दोन्हीमध्ये, का तर आपल्याला ह्या दोन टर्म आहेत त्या सेम करायच्या आहेत. देअरफॉर आता बघा काय होते, त्यामुळे 5x जर कॉमन घेतला ह्या दोनमध्ये तर काय 5 2 जर 10 म्हणजेच इथं 2x होणार आहे. x² आहे, 1x इथं, 1x इथं, प्लस 5 3 जर 15 म्हणजे फक्त 3 इथं येणार आहे, राईट, आणि प्लस 63. ओके. आणि इथंही आपण जर 5x आहे बाहेर घेतलं तर काय फक्त 1x इथं राहणार आहे, आणि 5 जर 25 म्हणजेच काय 5 राहणार आहे, आणि प्लस 12. तुम्ही बघितलं तर ह्या दोन टर्म सेम आलेले आहेत. देअरफॉर 2x plus 3 upon x minus 5. ओके. नंतर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, तर ए म्हणजे आपल्याला मानायचं आहे 2x plus 3 आणि बी म्हणजे मानायचं आहे x minus 5. सबस्टिट्यूटिंग a for 2x plus 3, ओके, आणि b for x minus 5. ओके. असं जर मांडलं तर काय होतंय नेक्स्ट बघा आता, म्हणजे ह्याच्याऐवजी a आणि ह्याच्याऐवजी b, म्हणजेच इथं काय होणार आहे तर 5xa, देअरफॉर 5xa प्लस 63 अपॉन, आता ह्याच्याऐवजी b म्हणजेच 5xb प्लस 12. ओके. आणि इथं a अपॉन b म्हणजेच काय a अपॉन b. ओके. आणि आता आपण काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. देअरफॉर b 5xa प्लस 63 अपॉन काय होत आहे, अपॉन नाही सॉरी, इज इक्वल टू, का तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करतोय, राईट, त्यामुळे अपॉन होत नाही, आणि a आणि 5xb प्लस 12. ओके. आता बघा ह्याचं आणि ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया, मग काय होतंय 5xab, राईट, 5xab आणि 63b इज इक्वल टू, आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय 5xab प्लस काय 12a. ओके, 12a. त्यामुळं आता बघूया आता कसं होतंय ते. तुम्ही बघितलं तर इकडं काय सेम आलेलं आहे, इकडं आणि इकडं ही टर्म सेम आलेली आहे, त्यामुळे काय हे काय कॅन्सल होणार आहे, राईट. इकडचं इकडं गेलं की काय होतं, प्लसचं मायनस होतं, त्यामुळं मी काय आत्ताच ह्या काय टर्म कट केलेली आहे. त्यामुळं काय होणार आहे तर 63b इज इक्वल टू 12a. ओके. आणि आता आपण तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये दोन्ही साईडला जर 3 डिवाइड केलं, ओके, तर काय होणार आहे आता बघा 3 आपण डिवाइड करू शकतो, राईट, दोन्ही साईडला, म्हणजे 3 2 6, राईट, 3 2 6 आणि 3 1 3 इज इक्वल टू 3 4 12, म्हणजेच काय 4a आलं. म्हणजे काय केलं आहे आपण डिवायडिंग both the sides by 3. ओके. आणि त्यामुळे आता बघा काय येते याचं, आता a आणि b मध्ये आपण ज्या व्हॅल्यू घेतल्या होत्या त्या आपण सबस्टिट्यूट करूया. ओके. म्हणजेच b म्हणजे कोणती व्हॅल्यू इथे येणार आहे x मायनस 5. सबस्टिट्यूटिंग the values of a and b. ओके. म्हणजेच आता बघा 21, देअरफॉर 21, आणि b म्हणजे काय आहे x मायनस 5,
एक्स मायनस 5 इज इक्वल टू, आता 4a 4 आणि a म्हणजेच काय आहे 2x प्लस 3, राईट, 2x प्लस 3. ओके, आता आपण हे काय सॉल्व करूया. 21x मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय होणार आहे 21x आणि 21 5 105, राईट, आणि 4 2 8x प्लस 4 3 12, राईट, म्हणजेच काय 12 आलं. आणि आता आपण x x ह्या टर्म एका साईडला घेऊया. देअरफॉर 21x प्लस आहे इकडे गेलं की मायनस होणार आहे म्हणजेच मायनस 8x. ओके, आणि 12 इथं मायनस आहे इकडे गेलं की प्लस म्हणजेच प्लस 105. देअरफॉर बघा आता 21 मायनस 8 केलं की किती होतंय तर 13 होतंय, राईट, 13x आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं की किती होतंय 7 1 म्हणजे 117. ओके, देअरफॉर आता हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे इकडे गेलं की काय ते डिव्हिजन मध्ये होणार x इज इक्वल टू 117/13, राईट. आता डायरेक्ट भाग जातोय बघा, 13 1 13, 13 9 117. ओके, म्हणजेच किती 9 आलेलं आहे. देअरफॉर x इज इक्वल टू 9 आलेलं आहे, राईट. त्यामुळे आपला आन्सर बघा काय आलेला आहे. देअरफॉर x इज इक्वल टू 9 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. ओके, आता थर्ड बघा, 2x प्लस 1चा स्क्वेअर प्लस 2x मायनस 1चा स्क्वेअर अपॉन 2x प्लस 1चा स्क्वेअर मायनस 2x मायनस 1चा स्क्वेअर इज इक्वल टू 17/8. आता इथं आपल्याला कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो ह्या फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. आता प्रत्येक हे सॉल्व करताना म्हणजे इक्वेशन सॉल्व करताना तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की तुम्ही म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, काय करायचं आहे. त्यासाठी ह्या गोष्टी आहेत ते तुम्हाला लक्षातच ठेवावं लागणार आहेत. आता बघा, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो ह्याचं यूज करायचं आहे. म्हणजे फर्स्ट ह्याचं आणि ह्याचं न्यूमॅरेटरला काय प्लस करायचं आणि खाली काय मायनस करायचं. म्हणजेच बघा आता काय होत आहे 2x प्लस 1चा स्क्वेअर प्लस 2x मायनस 1चा स्क्वेअर. ओके, आणि प्लस आता ही टर्मचा प्लस करायचं म्हणजेच काय 2x प्लस 1चा स्क्वेअर मायनस 2x मायनस 1चा स्क्वेअर. ओके, अपॉन ह्या दोन्ही टर्मचं मायनस करायचं म्हणजेच काय होणार आहे 2x प्लस 1चा स्क्वेअर प्लस 2x मायनस 1चा स्क्वेअर आणि इथं काय चिन्ह मायनसचं फक्त द्यायचं आहे. मायनस 2x प्लस 1चा स्क्वेअर मायनस 2x मायनस 1चा स्क्वेअर. ओके, आणि इथंही तसं 17 प्लस 8 अपॉन 17 मायनस 8. ओके, का तर बाय कॉम्पोनेंडो आणि काय डिव्हिडेंडो. ओके, आता आपण हे ब्रॅकेट आहे ते काढून घेऊया म्हणजे कोणतं कॅन्सल येत आहे ते आपल्याला कॅन्सल होत आहे ते आपल्या लक्षात येईल. ओके, म्हणजेच बघा आता 2x प्लस 1चा स्क्वेअर प्लस 2x मायनस 1चा स्क्वेअर प्लस 2x प्लस 1चा स्क्वेअर. आता इथं प्लस मायनस मायनसच होणार मायनस 2x मायनस 1चा स्क्वेअर अपॉन काय होत आहे 2x प्लस 1चा स्क्वेअर प्लस 2x मायनस 1चा स्क्वेअर मायनस 2x प्लस 1चा स्क्वेअर. आता इथं मायनस मायनस त्यामुळे चिन्ह आपल्याला काय प्लसचं द्यावं लागणार. ओके, म्हणजेच 2x मायनस 1चा स्क्वेअर इज इक्वल टू 17 प्लस 8 तर 25 होते. ओके, आणि अपॉन 17 मायनस 8 तर 9 होते. ओके, 25 अपॉन 9.
आता ह्यामधली आपण बघूया प्लस मायनस कोणते चिन्ह आहेत, म्हणजे कोणते कट होतात ते. तुम्ही बघितलं तर आता इथं 2x मायनस 1चा स्क्वेअर ह्याला प्लस चिन्ह आहे, इथं मायनस आहे, राईट. त्यामुळे हे काय कट होणार आहे. ओके, हे कट झालं. नंतर डिनॉमिनेटरला कोणतं प्लस मायनस आहे, तर इथं कोणतं, इथं आहे, राईट. इथं प्लस येते आणि इथं मायनस येते, त्यामुळे हे दोन कट होतात. ओके, त्यामुळे बघा आता काय राहतं ते. तर 2x प्लस 1चा स्क्वेअर आणि 2x प्लस 1चा स्क्वेअर आपण त्यामुळे ट्वाईस लिहू शकतो ह्याची, म्हणजे 2 टाइम्स आहे हे 2x प्लस 1चा स्क्वेअर. तसंच ह्याचाही आपण काय 2 टाइम्स लिहू शकतो, म्हणजे 2x मायनस 1चा स्क्वेअर इज इक्वल टू 25/9. ओके, आता बघा आता आपल्याला काय करायचं आहे. हे 2 आणि 2 हे काय कट होत आहे, राईट. आणि आता ह्याचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर जर आपण म्हणजे दोन्ही साईडला जर काढला तर काय होणार आहे, 2x प्लस 1 अपॉन 2x मायनस 1 इज इक्वल टू. आता ह्याचं बघा, हा 25 हा 5चा स्क्वेअर आहे, राईट. त्यामुळं 5 आणि 9 हा 3चा स्क्वेअर आहे, त्यामुळं 3. का तर आपण काय केलेलं आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. ओके, आणि आता क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूया. देअरफॉर आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 2x प्लस 1 इज इक्वल टू 5 2x मायनस 1. आणि ह्याचं आणि ह्याचं आता मल्टिप्लिकेशन करूया, म्हणजे 3 2 6 6x प्लस 3 1 3 इज इक्वल टू 5 2 10 म्हणजे 10x मायनस 5 1 5. ओके, आता हे जे x आहे एका साईडला, नंबर्स एका साईडला घेऊया. म्हणजेच आता बघा काय होतंय, 6x मायनस प्लस आहे इकडे गेले की मायनस, म्हणजे मायनस 10x. आणि इथं मायनस 5 आणि इथं प्लस आहे इकडे गेले की मायनस होणार आहे, राईट. आता 6 मायनस 10 म्हणजेच काय झालेलं आहे, तर 4 होत आहे, राईट. आणि करताना मायनस करायचं, चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजेच मायनस 4. आणि इथंही मायनस मायनस करताना प्लस आणि चिन्ह मायनस. 5 आणि 3 किती होते, तर 8 होते. ओके, इथं x येते, राईट, मायनस 4x. x इज इक्वल टू, हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेलं की काय ते डिव्हिजन, म्हणजे मायनस 8 अपॉन मायनस 4. ओके, म्हणजेच आता x इज इक्वल टू 4 1 4 4 2 8. आणि साईन हे काय कट होतात, म्हणजेच x इज इक्वल टू 2 येते, राईट. म्हणजे आपला आन्सर काय येते, x इज इक्वल टू 2 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन, राईट. आता फोर्थ बघा, रूट 4x प्लस 1 प्लस रूट x प्लस 3 अपॉन रूट 4x प्लस 1 मायनस रूट x प्लस 3 इज इक्वल टू 4/1. आता इथंही आपल्याला काय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो ह्या फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे, म्हणजे हे फर्स्ट हे आहेत ते प्लस करू यावरती आणि खाली मायनस करूया. ओके, म्हणजेच आता बघा काय होतंय, 4x प्लस 1 प्लस x प्लस 3 आणि हे काय प्लस 4x प्लस 1 मायनस x प्लस 3 अपॉन, आता ह्याचं काय मायनस, म्हणजेच कसं होतं आहे, 4x प्लस 1 प्लस रूट x प्लस 3 मायनस, ओके, मायनस रूट 4x प्लस 1 मायनस रूट x प्लस 3. ओके, आणि हे काय आपल्याला आता हे तसंच करायचं आहे, म्हणजेच 4 प्लस 1 आणि 4 मायनस 1.
ओके, आता बघूया आपण काय येते याच्या पुढची स्टेप. म्हणजे आपल्याला हे काय ब्रॅकेटमधून काय काढायचे आहेत बाहेर. बघा काय होतंय. तर 4x + 1 प्लस √x + 3 प्लस √4x + 1 प्लस मायनस मायनसच चिन्ह राहणार आहे, मायनस √x + 3 अपॉन. आता काय होतंय. तर 4x + 1 प्लस √x + 3 मायनस √4x + 1. आता इथं मायनस मायनस चिन्ह आहे, त्यामुळे ते काय प्लस होणार आहे. प्लस √x + 3 इज इक्वल टू 4 + 1 5, 4 - 1 3. ओके, म्हणजे 5/3. आता बघा कोणतं कोणतं कॅन्सल होतं ते बघूया आपण. फर्स्ट हे प्लस मायनस आहे, त्यामुळे हे दोन काय टर्म कॅन्सल होतात. इथं ही सेम टर्म कोणत्या, प्लस मायनस. या दोन टर्म आहेत त्या काय प्लस मायनस आहेत, सेम असणाऱ्या, त्यामुळे ह्याही काय कॅन्सल होतात. ओके, म्हणजे आता काय राहतंय. तर हे 2 टाइम्स राहते, राईट. म्हणजे 2 √4x + 1 अपॉन, आणि हे 2 टाइम्स राहते, म्हणजे 2 √x + 3 इज इक्वल टू काय, तर 5/3. हे 2 कॅन्सल होणार आहे, त्यामुळे काय येणार आहे. तर √4x + 1 अपॉन √x + 3 इज इक्वल टू 5/3. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे. तर स्क्वेअरिंग बोथ द साइड्स करायचे, का तर आपल्याला हे काय रूट कॅन्सल करायचं आहे. म्हणून कसं होतंय बघा. आता 4x + 1 अपॉन x + 3 इज इक्वल टू, आता हे 5चा स्क्वेअर आहे 25, राईट. आणि 3चा स्क्वेअर आहे 9. आपण काय केलं, स्क्वेअरिंग बोथ द साइड्स, राईट. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. ओके, म्हणजेच काय येणार आहे. 9 ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन. 9 4x + 1 इज इक्वल टू 25x + 3. ओके, आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच 9 4 36 प्लस 9 1 9 इज इक्वल टू 25x, आणि 25 3 75. ओके, आता आपण x आहेत ते एका साईडला घेऊया. 36x, आता हे प्लस आहे, इकडे गेलं की मायनस, म्हणजेच -25x इज इक्वल टू 75 प्लस आहे, इकडे गेले की मायनस होणार आहे. म्हणजेच आता बघा 36 - 25 म्हणजेच किती 11 होतं, 11x. आणि 75 - 9 तर किती होतंय 66. ओके, म्हणजेच x इज इक्वल टू, हे काय मल्टिप्लिकेशनमध्ये असते, इकडं गेलं की ते डिव्हिजन, म्हणजेच 66/11. आणि 11 1 11, 11 6 66, म्हणजेच x इज इक्वल टू 6. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे x इज इक्वल टू 6 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. ओके, आता 5th बघूया आपण. 4x + 1 चा स्क्वेअर प्लस 2x + 3 चा स्क्वेअर अपॉन 4x चा स्क्वेअर प्लस 12x + 9 इज इक्वल टू 61/36. आता तुम्ही बघितलं तर ह्या ज्या टर्म आहेत त्या सेम नाहीत, त्या आपल्याला काय टर्म सेम करून घ्यायच्या असतात. आता ते बघा कसं करायचं. ती 4x + 1 चा स्क्वेअर प्लस 2x + 3 चा स्क्वेअर. म्हणजे आता ही जी टर्म आहे त्याला आपल्याला ह्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल.
ओके, आता त्याच्याऐवजी बघा आता मी काय घेते 2x + 3चा स्क्वेअर. का तर आपण हे सॉल्व केलं, आपण पाठीमागं फॉर्म्युला a+bचा स्क्वेअर ह्या फॉर्म्युलानुसार हे जर सॉल्व केलं तर हे आपल्याला काय ॲन्सर भेटतं. ओके, त्यामुळे इथं काय 2x + 3चा स्क्वेअर असं होतंय इज इक्वल टू 61/36. आणि आपल्याला इथं काय आता डिव्हिडेंडो हे यूज करायचं आहे. ओके, म्हणजेच आता बघा देअरफॉर 4x + 1चा स्क्वेअर डिव्हिडेंडो म्हणजे काय ह्या दोन टर्म ज्या आहेत वरची आणि खालची त्याचं वरती काय न्यूमरेटरला मायनस करायचं आणि असतं आणि खाली डिनॉमिनेटर आहेत सेम येतो. म्हणजेच +2x + 3चा स्क्वेअर. ओके, आणि -2x + 3चा स्क्वेअर अपॉन आता काय 2x + 3चा स्क्वेअर. हे काय आपण ॲज इट इज घातलं. तसंच इथंही 61 - 36 अपॉन 36. ओके, आता बघा तुम्ही आपलं कोणतं कॅन्सल होतंय का इथं ते आपण फर्स्ट बघूया. ओके, म्हणजे आता हे प्लस आणि मायनस आलेलं आहे राईट, त्यामुळे हे दोन काय कॅन्सल होतात राईट. म्हणजे आपलं काय ही टर्म फक्त राहते ही टर्म म्हणजेच 4x + 1चा स्क्वेअर अपॉन 2x + 3चा स्क्वेअर इज इक्वल टू आता 61 - 35 केलं की किती 5 आणि हे किती 25 म्हणजेच 25/36 येते. ओके, आता आपल्याला इथं काय म्हणजे हे स्क्वेअर आहेत हे जर काढायचे जर झाले म्हणजे काय करावं लागणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द बोथ द साइड्स. मग काय होणार आहे बघा आता, त्यामुळं काय होतंय तर हे स्क्वेअर काढायचे झाले तर 4x + 1 अपॉन 2x + 3 इज इक्वल टू हा आता कशाचा स्क्वेअर आहे तर 5चा राईट आणि 36 आहे 6चा. का तर आपण काय केलं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ both the sides. ओके, आता त्या बघा आता पुढची स्टेप काय तर हे काय आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजेच काय 4x + 1 इज इक्वल टू 5 2x + 3. ओके, आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजे 6 4 जा 24x आणि 6 1 जा 6 इज इक्वल टू 5 2 जा 10 आणि x आणि 5 3 जा 15. ओके, आणि आता नंतर आपल्याला काय x एका बाजूला घ्यायचे म्हणजेच 24x आणि इथं प्लस आहे इकडं गेलं की ते काय मायनस म्हणजेच काय -10x इज इक्वल टू 15. आता इथं प्लस आहे इकडं गेलं की मायनस म्हणजेच काय -6. ओके, त्यामुळं 24 - 10 तर किती येत आहे तर 14 राईट 14x आणि 15 - 6 9 होते राईट. देअरफॉर आता x इज इक्वल टू 9 हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इकडं गेलं की डिव्हिजनमध्ये म्हणजेच 9/14. ओके, म्हणजे हे आपलं काय ॲन्सर आलेलं आहे. देअरफॉर x इज इक्वल टू 9/14 इज द solution of the given equation. ओके, आता 6th बघा 3x - 4चा क्यूब -x + 1चा क्यूब अपॉन 3x - 4चा क्यूब प्लस x + 1चा क्यूब इज इक्वल टू 61/189. आता इथं तुम्ही बघितलं तर ह्या टर्म काय सेम आलेले आहेत राईट, त्यामुळे इथं आपल्याला काय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो हे यूज करायचं आहे. ओके, बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. आता त्यामुळं कसं होणार आहे ह्या दोन्हीचं ॲडिशन वरती म्हणजेच बघा आता 3x - 4चा क्यूब -x + 1चा क्यूब
होल ब्रॅकेट आणि आता काय प्लस हे खालची जी टर्म आहे ती, म्हणजेच आता बघा 3x मायनस 4चा क्यूब आणि प्लस x प्लस 1चा क्यूब. ओके, अपॉन सेम आहे असंच, फक्त हे इथलं साईन फक्त चेंज करावं लागणार आहे. म्हणजेच आता 3x मायनस 4चा क्यूब मायनस x प्लस 1चा क्यूब. ओके, इथं मायनस घ्यायचं. आता मायनस 3x मायनस 4चा क्यूब प्लस x प्लस 1चा क्यूब. ओके, इज इक्वल टू इथंही तसंच करायचं आहे. म्हणजे काय, आता ह्या दोन्हीचं ॲडिशन वरती 61 प्लस 189 अपॉन 61 मायनस 189. ओके, त्यामुळे आता बघा कसं होतं आहे. तर आता आपण फर्स्ट हे काय ब्रॅकेट आपण काढूया. म्हणजेच आता 3x मायनस 4चा क्यूब मायनस x प्लस 1चा क्यूब प्लस 3x मायनस 4चा क्यूब. आता इथं प्लस प्लस त्यामुळे प्लसच राहणार आहे. प्लस x प्लस 1चा क्यूब. ओके, अपॉन 3x मायनस 4चा क्यूब मायनस x प्लस 1चा क्यूब मायनस 3x मायनस 4चा क्यूब. आता इथं मायनस आणि प्लस आहे. मायनस प्लस केलं की मायनस होतं, त्यामुळे इथं काय साईन मायनसचं म्हणजे चेंज होणार आहे. मायनस x प्लस 1चा क्यूब इज इक्वल टू 61 प्लस 61 प्लस 189 म्हणजेच किती होते तर 250 होते. ओके, 250 आणि 61 मायनस 189. आता इथं आपल्याला मायनस करायचं आहे, चिन्ह मोठ्या संख्येचं. 189 मायनस 61 केले की 128 येते आणि साईन काय मायनस येणार, म्हणजेच मायनस 128. ओके, आणि नंतर बघा आता कोणत्या सेम टर्म आहेत ती, म्हणजे अपोजिट साईन आहेत प्लस मायनसची, ते बघूया. ते आपल्याला काय कट करावं लागणार आहेत. आता तुम्ही बघितलं तर कोणतं, हे मायनस आणि प्लस आहे, राईट. हे दोन आहे ते मायनस प्लस आहेत, त्यामुळे हे काय कट करावे लागणार आहेत. आणि खाली डिनॉमिनेटरला काय, आता हे प्लस आणि हे मायनस आहे, त्यामुळे ह्या दोन टर्म सेम आहेत आणि अपोजिट साईन आहेत, त्यामुळे ह्या दोन कट होणार आहेत, राईट. ओके, आता फर्स्ट ज्या राहिलेल्या टर्म आहेत त्या लिहून घेऊया. 3x मायनस 4चा क्यूब हे काय 2 टाइम्स आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला काय 2 टाइम्स तसं लिहायचं आहे. 3x मायनस 4चा क्यूब अपॉन आता हे 2 टाइम्स, राईट. आणि चिन्ह हे मायनस मायनस म्हणजे मायनस 2x प्लस 1चा क्यूब इज इक्वल टू काय तर 250 अपॉन मायनस 128. ओके, आता बघा काय होत आहे. आता हे 2 2 आहे, हे काय कॅन्सल होणार आहे आणि साईन आहे असं राहणार आहे. म्हणजेच काय होत आहे 3x मायनस 4चा क्यूब अपॉन मायनस x प्लस 1चा क्यूब इज इक्वल टू 250 अपॉन मायनस 128. ओके, आता आपण काय ह्याचा अजून रेड्यूस फॉर्म करू शकतोय, राईट. आता तुम्ही बघितलं तर 2 6 12 आणि 2 4 8. ओके, तसंच ह्याचंही बघा. आता 2 1 2, 2 2 4 आणि 1 राहतंय आणि 2 5 10, म्हणजेच काय आलेलं आहे. आणि ह्या साईन ह्या दोन्हीकडेही आलेले आहेत, त्यामुळे ह्या काय कॅन्सल होणार आहेत. म्हणजेच काय होत आहे 3x मायनस 4चा क्यूब अपॉन x प्लस 1 इज इक्वल टू 125 अपॉन 64. ओके, आता हे क्यूब आहेत. आता आपल्याला हे काय क्यूब्स काढायचे आहेत. ओके, म्हणजेच आता बघा काय होत आहे. देअरफॉर 3x मायनस 4 अपॉन x प्लस 1. आता हे क्यूब्स काढण्यासाठी पुढं जे आहे ते कोणत्या नंबरचा क्यूब आहे ते बघायला पाहिजे. 125 हा 5चा क्यूब आहे, राईट. आणि 64 हा कितीचा तर 4चा क्यूब आहे. ओके, म्हणजे आपण काय केलेलं आहे इथं
टेकिंग क्यूब रूट. ओके, आता इथं काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. देअरफॉर 4 3x - 4 इज इक्वल टू 5x + 1. आणि आता आपण हे मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजेच 4 3 12 12x आणि 4 4 16 इज इक्वल टू 5x आणि 5 1 5 म्हणजे प्लस 5 1 5. आणि आता आपल्याला हे काय x x एका साईडला आपण घेऊया. ओके, म्हणजेच देअरफॉर 12x प्लस आहे इकडे गेलं की मायनस म्हणजे -5x इज इक्वल टू 5 आणि इथं मायनस आहे इथं गेलं की काय प्लस होणार आहे. देअरफॉर आता बघा काय होतंय 12 व -5 तर 7 येणार आहे. 7x इज इक्वल टू 16 आणि 5 मिळून किती 21 होणार आहे. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू 21. हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इकडं गेलं की ते डिव्हिजनमध्ये होतं म्हणजेच 21/7 राईट. आणि 7 1 7 7 3 21 म्हणजेच x इज इक्वल टू 3 आलेला आहे राईट. म्हणजे ह्याचा आन्सर काय आलेला आहे x इज इक्वल टू 3 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपलं काय प्रॅक्टिस सेट 4.3 शिकून कंप्लीट झाला आहे. सो प्लीज सबस्क्राईब, शेअर अँड लाईक. थँक्यू.